शांते शांते खाली खाली चाललो शांते असं वाटून राहिलं कोणी ओढून राहिलं काय मध्ये शांते वाचव शांते शांते अहो गोल्याचे बाबा अहो ते पाणी नाही ना जास्त तिथं वरतं व्हायला पटकन धावत नाही ना इकडे वा गोल्याचे बाबा अहो गोल्याचे बाबा हात वरतं ठेवजा मी पटकन जातो मी मी गावात जातो पटकन मी आणतो कोणाला तरी बोलवून मी शांते मी चिखलात फसून राहिलो चिखलात फसून राहिलो इथं पाणी नाहीये जास्त पण चिखल या इथं चिखलात फसून राहिलो मी चिखलात फसून राहिलो चिखलात फसलो घिसलो तर निघणार नाही शांते जाय पटकन धावत घेऊन ये कोणाला तरी पटकन धावत बोलवून तुम्ही हलका अंग ठेवा तुम्ही गोल्याचे बाबा घालता हलका अंग ठेवा तुम्ही फसू नका त्या चिखलामध्ये निघायचा प्रयत्न करा वरतं निघायचा प्रयत्न करा मी पटकन घरी जातो गोल्याला बोलावतो गोल्या असन घरी नाही तर कोणी गावातून मला आणतो मी पटकन तुम्ही धीर ठेवा फसू नका अंदर फसू नका हा का मार पटापट आण कोणाला तरी बोलवून फोटो फसतो मी याच्या गचाट्यात फसतो मी आता या गचाट्यात लय फसून गेलो मी गोल्या रे कोणीतरी आहे का रे बापा इथं रे गोल्याचे बाबा फसते रे बापा चिखलात काढा त्याले पटकन कोणी आहे का रे बापा गोल्या रे कुठे गेला रे गोल्या ते बाबा फसते रे काढा रे गोल्या अरे बापा रे काढा रे बापा त्याले चिखलात फसते रे बापा चिखलात फसते काढा पटकन गोल्या कुठे गेला रे गोल्या लवकर काढा रे त्याले आई काय झालं काय झालं एवढे जण घाबरून उठले बाबा गोल्या ते बाबाने वाचव रे गोल्या ते बाबा चिखलात फसून राहिले मी अडकलो मी गचाट्यात फसलो त्या बाबाला वाचव रे गोल्या वाचव त्या बाबाला त्या बाबा चिखलात फसून राहिले होते ते बाबा गचाट्यात फसलो म्हणे आई तुला स्वप्न पडलं तुले बाबा अजून येवाचेच आहे ना घरी तुला कुठं दिसले चिखलात फसले म्हणून कोणत्या चिखलात फसले गोल्या जाऊन पाय तू सरपंच भाऊच्या वावरात शेततोड आहे का नाही त्या चिखलात फसले दिसले मला मी तिथंच आज उभे होते बाबा पाहून राहिले होते तमाशा मी काय करू धावत घरी आली इथंच उठली मी जाऊन पाय बरं तू कोणाला घेऊन जाऊन पाय तिकडे सरपंच भाऊच्या शेततळ्यावर कदाचित पाय की घसरला असं तर जाऊन पाय घरी नाही आले काही नाही स्वप्न असं पडलं बाबा जाऊन पाय तू घे इकडे तिकडे पाय तू त्या बाबाले पाय तू इकडे तिकडे शोध घे इन करून नको बसला राहू घरी पाहून येतो आई मी पाहून येतो मी तू नको चिंता करू आणि तू तर तिथं शिवजयंतीत होती ना घरी काही आली ना झोपली काही तू मी पाहिलं म्हणली आणि घरी आली कपडे गिपडे काढून ठेवले रातभराची झोप होती इथं लोटली वरत पायता झोप लागली आणि जशी झोप लागली ना दुसरं स्वप्न पडलं मला ते बाबाच तिथं पाणी तर कमीच आहे तिथं पण कधी चिखलातच अटकलं म्हणे मी अडकलं म्हणे मी गचाट्यात फसलं म्हणे असे काहीतरी म्हणत होते ते मला वाचव मला काढ असे म्हणे बरं आई मी जाऊन पाहतो तू एवढी धास्ती नको मनात धरू मी जाऊन पाहतो आणि बाबाला काही झालं नाही कोणत्या गचाट्यात सापडले नाही बाबा येतात घरी तू नको चिंता करू जाऊन पाय तुम्ही हो तू जाऊन पाय गौरी आई जेवली नाश्ता केला नाही ना ऐकतच नाही आई बाबा आल्याशिवाय मी जेवतच नाही म्हणते मग मी जबरदस्तीने कशीच घालू त्याला जेवण आता आई तू असं करू नको तू जेवण करून घे बाबा येतील तू जेवण करून घे बरं तू खायले तू बिमार पडून जाशील मग फालतूची बाबा तर इंटरनं कसलं तूच बिमार पडशील मग नाही पडत मी बिमार एक दिवस नाही जेवण तर काय बिमार पडून जाईन का जा तू पहिले तिकडे शेततळ्यावर जाऊन पाय आणि जे शेततळे आहे ना ते शामराव भाऊच्या शेततळ्यावर तिथे जाऊन पाय तू जा गौरी तू जबरदस्तीने आईले जेवायला दे मी जाऊन पाहतो मी हा ठीक आहे मी देतो अजून प्रयत्न करतो थोडासा नाही तर कांता मावशीला पाठवून द्या तुम्ही तर आईले थोडासा म्हणजे सहारा राहील दिवसा राहील हो ठीक आहे आई जेवण घ्या ना आणू काय वाढून नाही गौरी राहू दे मी जेवतच नाही मग जेवण कुठं राहिला कुठं बोले हा विजय भाऊ तो अबे गोल्या चालत नाही काय बोले डबा नाही आणला डबा आणायला गेलता ना विजय भाऊ एक प्रॉब्लेम आहे डबा आणायला गेलतो मी पण माय बाबा नाही आले ना विजय भाऊ अजून घरी नाही आले ना बाबा येईल ना बे गोल्या काय बाबा येईल ना काय लहान आहे का लेकरू मोठा जाता माणूस आहे त्याला समजदार आहे ते समजते त्याला सगळं येतील काय बाबा नाही आले अबे तर रमेश माई मोठी चिंता करून राहिली माया आईले स्वप्न पडलं होतं आता रडून पडून राहिली माई हा स्वप्न काय पडलं होतं शांता काकुले मी आता कालच मी समजावलो ना शांता काकुले तुले बी चिंता नको करा येतील आता येतील आता काय स्वप्न काय पडलं होतं म्हणते राहिले मी आईले सांगूनच राहिलो विजय भाऊ येतील बाबा पण आई नाही स्वप्न पडलं म्हणते आईले आता जराशी लोटली तर किचडात फसले होते बाबा किचडमध्ये फसलो मी गचाट्यात फसलो मी मला वाचव
असे करून राहिले होते म्हणते. आई अशी चिल्लावून उठली, ओरडून उठली, घेऊन उठली, रडायला लागली डायरेक्ट. तर आई म्हणे मला जाऊन पाय म्हणे तिथं म्हणे आपल्या सरपंच काकाच्या शेततड्यावर तिथं दिसले म्हणे फसताना, तर जाऊन पाय म्हणे. अरे वा, आता स्वप्नामध्ये दिसले तर काय हकीकत मध्ये तिथंच असून काय फसले? हा, स्वप्न खरं होते काय? पण माई आई म्हणे ना जाऊन पाय म्हणून. विजय भाऊ चला जाऊन पाहू. मी आज कामावर नाही जात आणि काही नाही, आज मी मा बाबाले शोधतो बा, अजून आले नाही घरी. चला विजय भाऊ चालता का? तुम्ही जा, नाही तर दोघं जण मी एकटाच जातो. अरे बा बोल्या, तू उलीच्या कामासाठी सुट्टी घेतो, येते ना तुझे बाबा, आणि तिच्या काय जाऊन फसून तुझे बाबा? लहान आहे का लेकरू, समजत नाही. रमेश तू चुप राहतोय, बाबा राहिले असते का नाही तेव्हा तुला समजलं असतं. जेव्हा तुझे बाबा हरपले होते, तिकडे चालले गेले होते महादेवाले, तेव्हा कसा हिंडत होता इकडे तिकडे तू एक कशी रडत होती? आपल्या वेळेस आपलं दुःख राहते, दुसऱ्याचं नाही राहत काय? माय बाबा गायब झाले तर मला नाही ढुंढा लागन काय? मला यायला आहे चिंता, मला नसेल का चिंता? मी काय म्हणतो बेटा, मावर सवार होऊन राहिला तर चुप राह ना गा रमेश. हा, त्याचं दुःख त्याच्यापासून तू काय आपलं फडफड होऊन राहिला तर तू बस बिलकुल. हा ना, तर आपलं काय आता माया आईची इच्छा आहे, माया आई जाय म्हणते तर जाऊन पाहिले काय हरकत आहे? हा विजय भाऊ बरोबर आहे, बोले बरोबर आहे. एक दिवस कामाला नाही गेलो तर चालते. चल मी येतो त्या संग, चल पाहूनच येऊ. शंका आपल्या मनातून निघून जाते. रमेश तू जाते का कामाला? चालतं संग, काय करतो बोल. चला येतो संग, मी एकटा कामाला जाऊ का? मी विजय भाऊ तुम्हाला बी दिमाग नाही आहे, एकटा जाऊ का मी? चला येतो संग. चला आज रामदास काकाजी ढुंडू कुठे आहे तर. चल मग तोंड चुपचाप चल. बरं बा चला. चिंता नको करू बोल्या, रामदास काकाजी सुरक्षित असन, काही होत नाही. आता काकूले स्वप्न पडलं तर जाऊन पाहू, फक्त शंका म्हणून, नाही तर तसं काही आहे नाही. सुरक्षित आहे रामदास काकाजी. चला पाहून येऊ, चल. काय माहित कुठं आहे ना काय आहे गोल्याचे बाबा, कोणत्या गचाट्यात सापडले, कुठं काय झालं त्याच्या संग काय माहित बाबा. काही समजायला मार्ग नाही, काही समजून नाही राहिलं. स्वप्न असं पडलं बाबा. काय स्वप्नच खरं राहते का हो शांताबाई? तुला तेवढंही नाही समजत का? स्वप्न खरं राहते का? काही कोणत्या गचाट्यात नाही सापडले ना, काही नाही. येते घरी भाऊजी, काय ना तू एवढी काळजी करतो, काय लढून भरून राहिली? काही झाल्यावानी शांत राह, आनंदी राह. आता मी घरी आली, शिवजयंती करून घरी आली आणि लोटली जराशी, तर झोप लागून गेली तर स्वप्न पडलं बाबा. दिवसाचे स्वप्न खरे बी राहते. शांते भेद्रू, तू कधी चिंता नको करू, काही नाही होत. रामदास आले, येते तो घरी. हा, तो गेला असन त्याच्या कामानिमित्त, आता टाइम लागला असन त्याला थोडकसा, येईन ना. कायले लढून राहिली तर बरोबर म्हणते कांता. आनंदी राह. अन मावशी आत्या, आई रात्रीपासून जेवल्या पण नाही. ओय मारी मा, रात पासून जेवली नाही? रात्री नाही जेवली का? हे नाही आत्या, रात्री बाबा 6 वाजता चहा घेऊन गेले आणि जेवायच्या टायमाला 8-9 वाजता येतो म्हणे. तर आई वाट पाहत बसल्या बाबाची. बाबा येतील, तेले वाढून देईल आणि मी जेवण म्हणे. बाबाचीच वाट पाहत राहिल्या, आलेच नाही बाबा. तर म्हणे ते येतील, बाबा येतील तेव्हाच जेवण, मी बाबा येतील तेव्हाच जेवण. रातभर वाट पाहिली आईने, पण बाबा काही आले नाही. सकाळी आता नाश्ताही नाही करून राहिला, आताही तसेच म्हणतात बाबा येतील तेव्हाच जेवण मी. हो काय? हवा भेद्रू, अशी मेरचायपणा करून राहिली का तू? जेवली नाही का? बिमार पडायचं आहे का तुले? हो शांताबाई, कशी पागल आहे हो तू? जेवली काऊन नाही? हा, जेवली काऊन नाही? जेवून घे. आण गौरी, आण ताट आण, मी चारून देतो बाईले. अशी कशी नाही जेवत तर जेवून घे ना. तू बिमार पडतं काय? लढू नको, काही नको. भाऊजी येते म्हणतो ना, हा सगळे म्हणते भाऊजी येते तरी तू फालतूपणा करून राहिली, लढून राहिली नसती. काही झाल्यावानी? हा, जेवून घे चांगलं ना. आण बरं गौरी, जाय ताट आण. राहू दे व गौरी, मी नाही जेवत, आताच नाही जेवत मी. येते म्हणता ना तुम्ही, म्हणता ना येते तुमचे भाऊजी, तू म्हणता ना कांता येते तुझे भाऊजी, म्हणता ना तुम्ही येते ते, तर मग येऊ देईन त्याले. आता रातभर उपाशी राहिली तर आता 2-3 घंटे उपाशी नाही राहू शकत का मी? ते आले म्हणजे जेवतो मग मी. थांबा, आताच नाही जेवत मी. आता काही माझं मन नाही, मूड नाही काही जेवायचा. विजय भाऊ इथं तर काही तसं वाटत नाही, शांत आहे, पाणी नाही. तसं तर काही नाही वाटत. कोणी डुबलं असं काही तसं राहिलं असतं तर थोडंसं बुडबुडे काहीतरी झुलक दिसलं असतं पाण्यामध्ये, तर आपण समजलो असतो का हा तिथं आहे म्हणून. नाही ते बाबा इथं बिथं काही नाही. ते बाबा बोल्या सुरक्षित आहे. ते बाबा गेल्या मार्केटात. मग काय तर तेच तर मी म्हणून राहिलो विजय भाऊ. हा, फालतूचेच आपण हे कामधंदे, आपलं काम पाडून नाही इथं हिंडून राहिलो तळी काही ना काही. मग कसं करता मग विजय भाऊ मग कसं करता? वापस चालता का मग? सरपंच काकाच्या तळ्यावर नाही जाऊन पाहू काय? म्हटलं तिथं जरासं तिथं जाऊन पाहू. अजून शंका मनातून निघते, नाही तर बस आपण तिथं नाही पाहिलो असं होईल. आता इथून आहेच किती दूर सरपंच काकाचा,
तळ तिथं चाला ना, तिथं जाऊन पाहू. मग समोर पाहू काय आता. बरं बरं बरं, चाल बा चाल. शंका निघून गेली मनातून तर हलकं मन वाटते. चाल आता, इथं तर पाहिलं, इथं नाही आहे ना काही तसं, काही पावलंही नाही माणसाचे, काही नाही. लय दिवसापासून तर इथं कोणी माणूसही नसन भटकलं इथं, असं वाटून राहिलं. चल सरपंच काकाच्या तळ्यावर जाऊन पोचा. हो विजय भाऊ, आणि आईले सरपंच काकाच्याच तळ्यात दिसले होते म्हणते बाबा फसले. चला मग पटकन, चला, टाइमपास नको करा. चला पटकन तिथं जाऊन पाहू आणि मग आपलं गावाकडे जाऊन आपल्या कामावर चालू जाऊ. बोल्या नाही दिसत काही, इथं बी नाही वाटत तसं काही. हो विजय भाऊ, मला तसं काही वाटून नाही राहिलं. इथं शांतच आहे पाणी, काही असं वाटून नाही राहिलं ना. जर कोणी डुबल्यासारखं राहिलं असतं तर अलग दिसलं असतं. हो बोल्या, काही नाही, काही इथं बाबा इथं डुबले नाही. चला आता घरी. हो चला विजय भाऊ, या. तसं काही नाही वाटत इथं बी. झाली शंका निघली ना मनातली. चला मग आता घरी गावाकडे जाऊ. चला. हो हो, चाल चाल. बाबा विजय भाऊ, बुडबुडे ऐकू आले, पाण्याचे बुडबुडे ऐकू आले. हो हो, ते मुली ऐकू आले बुडबुडे पाण्यामध्ये. रमेश, तू ऐकलं का? तू तिकडेच पाहत होता ना. बुडबुडे ऐकू आले का पाण्यात? मुली ऐकू आले. अबे बोल्या विजय भाऊ, म्या गोटा मारला, म्या पाण्यात गोटा मारला. काही नाही आहे पाण्यात, म्या गोटा मारला. अक्कल नाही रे तुले रमेश. इथं माणूस टेन्शन मध्ये आहे ना, तुला पाण्यात गोटे मारायचं सुचून राहिलं. काही गरज होती का पाण्यात गोटा मारायची? अबे गोल्या, तोंड सांभाळून बोल विजय भाऊ, तोंड सांभाळून बोलायला लावा ना. आता माझा आता हात उचलला ना तर हे 1.5 फूटचं खालीच या पाण्यातच दिन काढून म्हणतो डुबून. अक्कल निकल काढून राहिला माईवाली. माझी इच्छा, मी मारलो गोटा. तू टेन्शन मध्ये आहे, मी बी टेन्शन मध्ये राहू का मग? तुला तू आहे टेन्शन मध्ये तर तुला म्हणतो का बे मी टेन्शन मध्ये राह म्हणून? मग मला काय म्हणशील तू टेन्शन मध्ये राह म्हणून? मी काय राहू टेन्शन मध्ये? अबे रमेश, चाल बे चल. काय बे कुठेही झगडा करतं का माबी? असं काही समजत नाही का बे तुले? त्याचा बाप नाही आला घरी, त्याची आई लढून बडून राहिली, तू काय आपलं टेन्शन घेऊन राहिला बे? टेन्शन देऊन राहिला त्याने काहीतरी. घे ना रमेश, घे मारणं मला. गाड ना 1.5 फूट चाव ना मी. गाड मले, गाड मातीत गाड मले. आता घे. माय बाप बी नाही आला आणि मलाही मातीत गाड तू. माय आईले तू सांभाळतो मग. बोलूया त्याच्या नांदी लागतं. चल गावात चाल, तुझे बाबा आली का पाहू, नाही मग दुसरं पाऊल उचलू. चल पटकन चाल, गावात चाल, त्याच्या नांदी नको लागू. चाल बरं. विजय भाऊ पहा बरं, फालतू टेन्शन देते. टेन्शन एक पहिलेच टेन्शन मध्ये माणूस आहे, वरतून तो टेन्शन देते अजून. मी काय केलं बे तुले? तूच तर मला अक्कल गिक्कल करून राहिला. मी साध्या मनानं मी गोटा मारलो. तुला अक्कल काढायची काय गरज होती मायवाली? अक्कल मला लय, त्यापेक्षा जास्तच आहे मला अक्कल. काही नाही ना रमेश, काय यार, कसं यार तू बी. चल चल गावात चला, चला गावात चला. गोटा मारायची काही गरज होती? चाल ना बोलूया, चाल ना, राहू दे ना. चला गावात चला पटकन, पाहू आले काय बाबा तुझे तर, नंतर पाहू काय करायचं होतं. रमेश चाल. येतो ना विजय भाऊ, मी काय इथंच राहतो का? येतो ना मी. चला ना. इंदिराबाई, आपण लय वेळा झालो. आम्हाला आता एन्काउंटरचा ऑर्डर येईन तिकून. एन्काउंटरचा ऑर्डर घे आला ना, तुमची बहीण गेली म्हणून समजा. म्हणून म्हणतो, जर का तुमच्या जवळ आली असन, तुम्हाला भेटली असन, तर तुम्ही आत्ताच्या आता मला खबर द्या. आत्ताच्या आता मला सांगा, मी तिकडे शिफारस लावतो तुमच्या बहिणीची. एन्काउंटरचा ऑर्डर नाही येणार. अगर ऑर्डर गिडर निघून गेला ना, तर फुकटची चालली जाईल तुमची बहीण. जाऊ द्या, गेली तर मला काय मतलब नाही तिचा. मी काय करू? ऐकतच नाही तर ते. आणि मला काय माहित तिचं खबर मी कुठून देऊ तुम्हाला? मला आता तुम्ही आले तर माहित पडलं का ते फरार झाली म्हणून. मला सामान्य गावात कोण आले तरी माहित आहे का? विचारा बरं. कोणाला माहित नाही? मला सुद्धा माहित नाही, मामाला माहित नाही, कोणालाच माहित नाही. भेटलीच नाही ते मला, मापाशी आलीच नाही. आणि तशी मी मापाशी येत नाही, ते माकाटाकड राग करते ते माया. नाही, तुम्ही जर तिले वाचवासाठी खोटं बोलत असाल तर तुम्ही फार मोठी गलती करत आहे. तुम्ही तिले वाचवत नाही, तुम्ही तिले अजून कटाटात पाडता. तुम्ही तिले बंदुकीच्या समोर ठेवून राहिले तिले वाचून. म्हणून म्हणतो तुम्हाला माहित असन, तिनं तुम्हाला सांगितलं असन तर मला खबर द्या, मला सांगा. मला नाही साहेब, मला माहितच नाही. आणि मापाशी ते आले नाही आणि काय नाही. तुम्ही आले, तुम्ही सांगून राहिलेत, मला माहित पडलं. नाही तर मला माहितच नव्हतं. आम्ही तर भूल खाऊन हाव घरी. हाय बाबा जयला, हाय बाबा जयला. काहीपासून फरार झाली तर सांगा बरं, काहीपासून फरार झाली? झाले 15 दिवस. 15 दिवसापासून फरार झाली. 15 दिवसापासून आम्ही हिंडून राहिलो, पाहिले अजून पत्ता नाही लागला. म्हणून म्हटलं आनंदपुरात कोणाला सांगितलं असन तर आनंदपुरातून आम्हाला पत्ता चालन. काय साहेब, असं राहते का मग तुमचं? 15 दिवसापासून फरार झाली म्हणता यायची बहीण, तर तुम्ही आज येऊन राहिले गावात सांगायला? पहिलेपासून काऊन नाही सांगितलं? मी कसं सांगू तुम्हाला? कसं सांगू मी? कोणतीही केस आली का तुम्ही सॉल्व्ह करून टाकता ना. तुम्ही तर एवढे हुशार आहे आनंदपूरवाले. मापर्यंत येऊच नाही देत, म्हणजे मौकाच नाही देत तुम्ही सॉल्व्ह करायचा कोणतीही केस. तर मग मी कसं सांगू तुम्हाला? हे केस तुम्ही सॉल्व्ह करून टाकली असती, म्हणून मी प्रयत्न केलो. मी तुम्हाला न सांगता मी केस सॉल्व्ह करणार होतो, पण नाही झाला. म्हणून तुम्हाला मजबूरून सांगा लागलं. तर आता कुठं आहे याची बहीण? गायना कुठं आहे? सांगा मला पटकन. आता सांगतो मी, नाही तर एन्काउंटरचा ऑर्डर येईन रे बा. आता सांगतो.
मग 15 दिवसात काय केलं साहेब तुम्ही? नाही आम्हाला सांगितलं तर मग काय केलं? मग सॉल्व्ह केली का तुम्ही केस? आता आम्हाला सांगितलं ना, आता आमच्या हातात आलं म्हणून समजा. नाही 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 रामलाल भाऊ, केस तुमच्या हातात नाही घ्यायची. मला सांगायचं, तिची खबर मला सांगायची, याची खबर मला सांगायची, कुठं आहे काय मला सांगायचं, मी जाऊन पकडतो. वाह, बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. अशा वाणीच करून राहिले तुम्ही साहेब. ते काय आमच्यासाठी उभी आहे का कुठं? आम्ही जाऊन तिची खबर लावून तुम्हाला सांगू मग का तुम्ही तिचे मेहबूब होय? तुमच्यासाठी फुल घेऊन उभी असन ते काहीतरी. बरं ठीक आहे, गाणे गिने गायची गरज नाही काही. आता तुम्हाला सांगितलं, जरा बी तुम्हाला काही वाटलं किंवा त्रास दिला किंवा तुम्हाला खबर पडली, पटकन मला कॉल करायचा. काय म्हटलं? इंदिराबाई स्पेशली तुम्ही तुमची बहीण होय म्हणून वाचवण्याचा प्रयत्न करता नको. नाही नाही, मी नाही करत काही वाचवायचा प्रयत्न आणि काही नाही बाबा. मला जर माहित पडलं तर मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, चला ये तुम्ही. चला. आई आई काय रे बोल्या, भेटले का तुझे बाबा? कुठे होते? आले काय? अहो शांताबाई, आवा किती धावत आली हो बाबा. पडशील ना व शांताबाई. कशी करून राहिली व शांताबाई तू बी? एकदम पिसाटल्या वाणीच. अहो गांधी झाली काय वा शांता? हा भेद्रू काऊन अशी धावून राहिली तर पिसाटल्या वाणी? कुठं आहे रे गोल्या? तुझे बाबा कुठं आहे? तुझे बाबा? आले काय? बाहेर आहे का बसले? कुठं आहे का? आई थांब ना, थांब. अशी एकदम पिसाळल्यावानी नको करू. येतीन बाबा. कुठं आहे तुझे बाबा? कुठं आहे मग? येतीन करतो काय येतीन? वावरात पाहिलो आम्ही, शामराव काकाजीच्या बी शेततळ्यात पाहिलो, तिथेही नाहीये बाबा. आणि तू म्हटलं सरपंच काकाच्या शेततळ्यात, तिथेही नाही आहे बाबा. वावरात नाहीये बाबा, मार्केटमध्येच आहे बाबा. येतीन बाबा. थांब, तू मिळाल्यासारखी नको करू. आता किती टाइम झाला रे गोल्या? किती टाइम झाला? हा, तू म्हणत होता का आपल्या गावातल्या गाड्या 10 वाजेपर्यंत येत नाही. आता किती टाइम झाला? आतापर्यंत आपल्या गावातल्या गाड्याच नाही आल्या काय? त्याला गाडीच नाही सापडली काय? आतापर्यंत येऊन गेले असते. हा हो गोल्या, आतापर्यंत येऊन गेला असता रे रामदास. या कालपासून गेला म्हणतो तो विजा. ते सरपंचा भाऊ जवळ जा बरं, जरासा रिपोर्ट करायला लावा. तर काही शोध घेतीन तर लवकरात लवकर सापडून तरी जाईल. हा विजय भाऊ, चला बरं, सरपंच काकाला घेऊन जाऊ पोलीस ठाण्यात, रिपोर्ट टाकून देऊ. लय वेळ झाला ना, एवढा वेळचे बाबा राहत होते का तिकडे? घेऊन जात होते. हो बोलूया, चल. चला मी बी येतो. आई आता तू कायली येतो? तू नको येऊ, जातो ना आम्ही. नाही मी बी येतो. चाल, तू सांगतो कसं काय नाही. शांता काकू, आम्ही बरोबर सांगतो. काल 6 वाजतापासून घरी नाही आले. बरोबर सांगतो आम्ही, तुम्ही नको या. तुम्ही दबदब नको करा, आम्ही जातो, सांगतो, आम्ही करतो, लावतो रिपोर्ट. आत्या, मावशी, आईले न्या घरात. चाल ना, शांताबाई कशी करून राहिली ना काय तर तू बी. नको जाऊ भेद्रू, तू नको जाऊ.